नेक्स्ट फायलम हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा मीन्स हेमी हाफ कॉर्डेटा रॉड. हा बॉडी इलॉंगेटेड असते, पण त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे कॉर्डेटासारखे दिसतात आणि काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये हे नॉन कॉर्डेटसारखे दिसतात आणि म्हणून त्याला हेमिकॉर्डेटा असं म्हटलं जातं. हाफ कॉर्डेट. एक्झाम्पल बॅलेनोग्लॉसस अँड सॅकोग्लॉसस. एक्झाम्पल बॅलेनोग्लॉसस अँड सॅकोग्लॉसस. हॅबिटॅट एक्सक्लुझिव्हली मराईन. एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे ह्या ठिकाणी हेही जास्तीत जास्त समुद्रामध्ये राहणारे आहेत. बट लिव्हिंग ॲट बॉटम ऑफ सी इन ब्युरोज. पाण्याच्या खाली आणि तिथं त्या ठिकाणी छोटे छोटे बिळं करून, ब्युरोज ह्याचा अर्थ काय, बीळ करणे, ते बिळं करून त्याच्यामध्ये ते राहत असतात. मोस्टली फ्री लिव्हिंग, जास्तीत जास्त कसे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत. बॉडी कशी आहे बघायची, सॉफ्ट मऊ असते. व्हर्मी फॉर्म म्हणजे त्या ठिकाणी जसं आपण अर्थवर्ममध्ये म्हटलं बॉडी इलॉंगेटेड आहे, तशी त्याला वर्म म्हणतो आपण, वर्मी फॉर्म. अनसेगमेंटेड, मात्र त्याच्यावरती सेगमेंट्स नाही आहेत बॉडीवरती, ह्याला आपण सेगमेंट्स म्हणतो. हे सेगमेंट नाही आहेत ह्याच्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अनसेगमेंटेड. अँड डिवायडेड इंटू 3 पार्ट. डिवायडेड इंटू 3 पार्ट. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण जे बॅलेनोग्लॉसस बघितलं त्याच्यामध्ये बॉडीचे 3 भागामध्ये विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. बघा हे एक्झाम्पल जे बॅलेनोग्लॉसस आहे याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक प्रोबॉसिस, कोलार आणि हा पूर्ण आहे तो ट्रंक रिजन आहे. प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक. जसं कॉर्डेटामध्ये पण हेड, नेक, ट्रंक असं ते बॉडी डिव्हिजन पडते, तसं त्याच्यामध्ये ही बॉडी डिव्हिजन आहे, म्हणून त्यांना थोडंफार कॉर्डेटाचे कॅरेक्टर्स आहे असं म्हटलं जातं. तर प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक हे 3 भागामध्ये त्याचं विभाजन होतं. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, त्याचबरोबर स्ट्रेट आहे, बरोबर उभं असती, और यू शेप्ड, काहींच्यामध्ये ती त्याचा वक्राकार झालेला असतो, यू शेप झालेला असतो. रेस्पिरेशन बाय गिल्स, कल्ले म्हणतो आपण त्याला, अरेंज्ड इन 2 लॉन्जिट्युडनल रोज इन फॅरेंजियल रिजन. फॅरेंग्स रिजन जो आहे त्यांचा ट्रंकमध्ये जो फॅरेंग्स रिजन असतो त्या फॅरेंग्स रिजनमध्ये, फॅरेंग्स जसं घशाचा आपण भाग म्हणतो तसं त्यांच्यामध्ये हा घशासारखा जो भाग आहे त्या ठिकाणी हे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी गिल्स असतात. गिल्स ओपन्स बाय गिल स्लिट्स. छोटे छोटे ओपनिंग्स असतात. स्लिट्स म्हणजे चाळण म्हणतो आपण त्याला. त्या ठिकाणी छोटे छोटे हे छिद्र आहेत आणि त्या छिद्रामधून ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हे गॅसेस एक्सचेंज होत असतो आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे गिल स्लिट्स. देन सर्क्युलेटरी सिस्टीम. इट इज सिम्पल अँड ओपन टाईप. आता ह्याच्यामध्ये कोणतेही व्हेसल्स नाही आहेत आणि म्हणून त्याला ओपन टाईप म्हटलेलं आहे. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम 2 प्रकार आपण बघितलेले आहेत. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्समधून वाहत असतं, त्यांना वाहिन्यामधून वाहत असतं, त्याला आपण क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलेलं आहे. आणि ह्याला ओपन टाईप म्हटलेलं आहे, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम सर्क्युलेशन जे आहे ब्लडचं ते त्या ठिकाणी कोणत्याही व्हेसल्समधून वाहत नाही आहे, म्हणून त्याला सिलोममध्ये, कॅव्हिटीमध्ये वाहत असतं, म्हणून त्याला ओपन टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणते. एक्सक्रीशन बाय ग्लोमेरुलस. आता किडनी आपल्याला माहिती आहे, पण त्या किडनीच्या भोवती जे त्या ठिकाणी छोटे छोटे त्याला जे व्हेसल्ससारखे थोडेसे कॅपिलरीसारखे जे काही गुंतागुंतीचा भाग असतो त्याला त्या ठिकाणी ग्लोमेरुलस म्हटलं जातं. तसंच या ठिकाणी ह्याच्यामध्येही हे छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात आणि त्या कॅपिलरीजमधून त्यांच्यामध्ये हा नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल गिवन आउट होत असतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बाय ग्लोमेरुलस.
Then nervous system. Nervous tissue is embedded in epidermis on both dorsal and ventral side. आता कोणती नर्वस टिश्यू असतात आणि एक नर्वस टिश्यू म्हणून ही नर्व तयार होते आणि हे नर्व टिश्यू इपिडर्मिसमध्ये एम्बेडेड झालेले आहेत आणि त्या नर्वस टिश्यू दोन्ही साईडला आहेत, डॉर्सल आणि व्हेंट्रल साईडला, आणि ही पूर्ण त्या ठिकाणी सेन्सेशनचं काम करत असते म्हणून त्याला टोटल नर्वस सिस्टीम म्हटलेलं आहे. देन रिप्रोडक्शन. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. मेल फिमेल गॅमेटचं जे काही फ्युजन आहे ते एक्सटर्नल होतं आणि त्याच्यापासून लार्वा तयार होतो, म्हणजेच डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, आणि मग त्या लार्वापासून यंग वन्स तयार होतो. दिस इज द reproduction. This phylum is the connecting link between non-chordate and chordate. हा जो फायलम आहे, फायलम हेमिकॉर्डेटा, हा कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट ह्यांच्यामधला एक दुवा आहे आणि म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. एक्झाम्पल तर आपण बघितलं याच्यामध्ये बॅलेनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस. तर याच्यामध्ये काय काय बघितलं बघा आपण. हेमिकॉर्डेटा, हेमी मीन्स हाफ, कॉर्डेटा मीन्स रॉड. हॅबिटॅट कसं आहे, एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे जास्तीत जास्त ह्या ठिकाणी ते समुद्रामध्ये राहतात. लिव्हिंग ॲट बॉटम ऑफ सी, समुद्राच्या तळाशी राहतात. तळामध्ये छोटी छोटी त्या ठिकाणी ब्युरोज, छिद्र तयार करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. मोस्टली फ्री लिव्हिंग, जास्तीत जास्त ते फ्री लिव्हिंग हे आहेत. बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे, व्हर्मी फॉर्म आहे, लांब इलॉंगेटेड असते, अनसेगमेंटेड, मात्र त्याच्यावरती सेगमेंट्स नसतात आणि 3 भागामध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं असते. हे महत्त्वाचं याच्यामध्ये. प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक हे कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट आहे, स्ट्रेट ऑर यू शेप्ड आहे. रेस्पिरेशन हे गिल्सद्वारे होतं आणि ते दोन्ही बाजूला आहे, फॅरिंक्सच्या दोन्ही बाजूला हे गिल्सचा रोज असतो आणि त्याच्यामध्ये ते छोटे छोटे ओपनिंग्ज असतात, त्याला गिल स्लिट्स म्हणतात. सर्क्युलेटरी सिस्टीम सिम्पल आहे आणि ओपन टाईप आहे. एक्सक्रीशन कोणत्या ऑर्गनद्वारे होतं तर त्याला ग्लोमेरुलस म्हटलं तर किडनीचाच एक भाग आहे तो ग्लोमेरुलस, ज्याच्यामधून हे ब्लड वाहत जातं आणि त्याच्यामध्ये जे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहे ते रिमूव्ह होतात. नर्वस सिस्टीममध्ये नर्वस टिश्यू हे एपिडर्मिसमध्ये दोन्ही डॉर्सल आणि व्हेंट्रल साईडला एम्बेडेड आहेत. रिप्रोडक्शन एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहेत. लार्वापासून यंग वन्स तयार होतो आणि हा जो फायलम आहे तो कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. ओके, थँक्यू. इथं आपले पूर्ण नॉन कॉर्डेटचे 10th हा 10वा फायलम आहे. नॉन कॉर्डेटचा हा 10वा फायलम आहे. हे 10 फायलम आपले पूर्ण झालेले आहेत.